वाचक रसिक मित्र हो, नमस्कार. पुण्यात सध्या खूप मोठं पुस्तक प्रदर्शन चालू आहे. लाखोनी पुस्तकं तिथं आहेत. त्याचा इव्हेंट झाला आहे. हौशे गवशे सगळेच गर्दीत असणारच. अगदी लहान मुलांपासून अध्यात्मापर्यंत सर्व विषयांवरती पुस्तकं इथं आहेत. प्रदर्शन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की प्रदर्शन पाहून पाय दुखले तर त्यावर उपाय काय, या विषयावरचं पुस्तक विक्रीला ठेवलं तर खूप खप होईल. असो, गमतीचा भाग सोडला तर पुणेकरांना हे पर्वणीच आहे. त्यानिमित्त एक हलका फुलका लेख मी सादर करतो आहे. लेखक सतीश वैद्य, सोलापुरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया. लेखाचं शीर्षक आहे वाळवी. एकदा एका ग्रंथालयाला वाळवी लागली. ती होती म्हणून तिला खायची खूप सवय. दिसेल ते खात सुटली. कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह, स्फुटलेखन इथंपासून ते महाकाव्यापर्यंत सगळं तिनं खाल्लं. वपू, पुलं, नाधो, चित्र्यम तिनं सगळं खाल्लं. मग मात्र तिचं पोट दुखायला लागलं. मग ती मेडिकलची पुस्तकं खायला लागली. तिला त्याच्यात पोटदुखीवरचे इलाज सापडायला लागले. तू कुठेच आत्ता? वाळवीनं विचारलं. वाळवा म्हणाला, वस्त्रहरण. बरोबर, मला वाटलंच होतं की तू आधी वस्त्रहरणच खाणार, वाळवी उत्तरली. पुरुष सगळे सारखेच. बरं, तू काय खातेस? वाळव्यानं विचारलं. वाळवी म्हणाली, मी आत्ता कर्णाची कवचकुंडलं खातीये. वाह, म्हणजे तू आता अजरामर व्हायचा विचार करतेस की काय? अरे बाबा, कर्ण कवचकुंडलामुळं अजरामर होणार असता तर कवचकुंडलं व्यासांनी आपल्याजवळच नसती का ठेवली? आत्ता मात्र वाळव्याच्या एक गोष्ट लक्षात आली की या वाळवीनं गुन्हेगारी कथा आधीच हजम केलेल्या आहेत. महाभारत खाता खाता दोघांनाही थोडी झोप लागली आणि अचानक एका पुस्तकातून आवाज यायला लागला. वाळवा म्हणाला, काही घाबरायचं कारण नाही आहे. ते पुस्तक धारपांचं आहे, नारायण धारप. थोडी भूतं असतील अजून जिवंत आणि तीच बडबडत असतील. घाबरू नकोस. बराच वेळ महाभारत खाऊन सुस्तावलेले दोघं विचार करत होते की महाभारतात लिहिलंय तेच आत्ता सगळीकडे घडतंय का जे घडणार आहे ते महाभारतात लिहिलंय? स्त्रियांची विटंबना आजही होतेच आहे की. तू विनोदी खाल्लेस कधी? वाळव्यानं विचारलं. अरे बाबा, हल्ली विनोदी कुठं मिळते खायला? त्यालाच जास्त डिमांड आहे. त्रासलेले सगळे लोक विनोदी वाचूनच आपलं आयुष्य सुखी बनवत आहेत. सामाजिक साहित्य हल्ली कुणी वाचतच नाही. त्यामुळे ते खूप मिळतं खायला, पण चव नाही रे त्याला. ते तुझं खरं आहे ग, पण मला सध्या डॉक्टरांनी विनोदी काही खाऊ नका म्हणून सांगितलं आहे. रोमॅन्टिक, विनोदी, गुन्हेगारी मला सगळं वर्ज्य आहे. बाय द वे, तुला खरंच मनापासून कुणाला खायला आवडतं? वाळवा वाळवीला विचारत होता. पण वाळवीचं लक्षच नव्हतं. ती आपली मस्त वपूंमध्ये दंग होती. बहुतेक वपुर्झा असावं. काय रे सारखं डिस्टर्ब करतोस? छान चव लागली होती मला आत्ता. वाळवी ओरडलीच. वपू वाचणाऱ्यांचं पण असंच होत असेल नाही? कुणी डिस्टर्ब केलं की लगेच राग येत असेल ना? तोपर्यंत वाळवा भाऊंच्या पुस्तकात घुसला होता. तो लगेचच वॅक करत उलट्या करतच बाहेर आला. अरे 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 कुठल्याही पुस्तकात घुसताना जरा प्रस्तावना तरी वाचत जा, वाळवी ओरडली. तुला हे असलं पचणार नाही रे बाबा. एक दिवस वाळवा सकाळपासूनच हातात झेंडा घेऊन ओरडत फिरत होता. तेव्हा वाळवीच्या लक्षात आलं. ती मनातल्या मनात पुटपुटली, बहुतेक विद्रोही साहित्य संमेलनातल्या पुस्तकांचा स्टॉक आला आहे. इकडं वाळवीला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या आणि तिनं ते वाळव्याला सांगितलं.
तसा तो हसत हसत म्हणाला, म्हणून मी तुला सांगत होतो ती पक्वान्न रेसिपीची पुस्तकं खाऊ नकोस. ऐकलं नाहीस माझं, ऐकलं नाहीस. आता जा तिकडं शेवटच्या कपाटात जा आणि कुठलाही आजार 2 मिनिटात पळवा या पुस्तकाची 2 पानं खाऊन घे, बरं वाटेल तुला. पण वाळवी लाजत लाजत त्याला म्हणाली, अहो वाळवेश्वरराव, तुम्ही आता सांगू का, तुम्ही आता बाप होणार आहात. आणि वाळवा उडालाच. तो मनात विचार करायला लागला, मी तर नियमितपणे संतती नियमनाच्या पुस्तकाची रोज 2 पानं खातो, तरी असं कसं झालं. पण नंतर त्याच्या लक्षात आलं, आपण परवा काकूंच्या गार्डनची थोडी चव घेतली होती आणि नंतर वाळवीकडे गेलो होतो. नंतर वाळवीला यथावकाश दिवस गेले. एके दिवशी ती हटूनच बसली, मला वैभव आणि संदीपच्या कविता पाहिजेत. वाळवा म्हणाला, अगं बाई, ते दोघं सध्या आघाडीचे कवी आहेत. त्यांच्या कवितांच्या पुस्तकांच्या इतक्या आवृत्त्या खपाखप खपत आहेत, त्या कशा तुला मिळतील. त्या अजून लोकांनाच मिळत नाही आहेत. अजून आपल्या लायब्ररीमध्ये ती पुस्तकं आलेलीच नाहीत. तुला नवकवींची पुस्तकं देऊ का. ती बरी असतात, चविष्ट नसतात, पण हल्ली आपल्याला फार चमचमीत परवडत पण नाही ना. त्यापेक्षा तू एक काम कर, सरळ राजकारण्यांची आत्मचरित्र वाचत जा. म्हणजे आपली पोरं सगळं काही शिकतील. कारण हल्ली एकमेकांच्या तोंडावर न बोलता थेट आत्मचरित्रात कथन करण्याची चढाओढ सुरू आहे. शी, काय हो, तसली पुस्तकं खाऊन पोरांना कशाला बिघडवायचं. त्यापेक्षा वृत्तपत्र बरी. आता या यूट्यूबच्या जमान्यात पुस्तकांची आवक जरा कमीच झाली आहे. जो तो येतो आणि नमस्कार, मी अमुक अमुक बोलतो आहे, तुम्ही बघत आहात, असं म्हणून सुरू करतो. आपल्याला पुढं अन्नाचा तुटवडा भासणार आहे बरं का. आपल्या पोरांनासुद्धा फार फालतू आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य खावं लागणार आहे. पुढं कालांतरानं मेडिकलच्या पुस्तकात वाळवीची डिलिव्हरी झाली आणि त्यांची पुढची पिढी अजस्त्र संख्येनं बाहेर पडली. पण त्यांना हे साहित्य फारच बेचव वाटायला लागलं आणि ती पिढी या आपल्या आईबापांना जुन्याच साहित्याच्या वृद्धाश्रमात सोडून संगणकाच्या मागं लागली. तिथं त्यांना गुगल बाबाच्या आश्रमात बग्ज नावानं प्रसिद्धी मिळाली. ते मोठमोठे हॅकर म्हणून प्रसिद्ध झाले. पूर्वीची वाळवी आता व्हायरस झाली आणि लाखोच्या संख्येनं त्यांनी अटॅक सुरू केले. जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्तानं पुस्तकांच्या विषयावर लिहावंसं वाटलं आणि डोक्यातल्या वाळवीनं माझं डोकं खात खात बोटांच्या माध्यमानं ते मोबाईलवर उतरवलं. इतकंच. धन्यवाद. वाळवी या हलक्या फुलक्या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक सतीश वैद्य, सोलापुरी. मोबाईल नंबर 9373109646. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.